साथियों, सभी को जय भीम, नमो बुद्धाय, नमो संघाय, नमो धम्माय। मैं हूँ विशाल फसारकर और धम्म कीर्ति पागोडा बुद्ध विहार में आया हूँ। आज बाहर से हमारे भिक्खु आ रहे हैं आदरणीय, उनका स्वागत करने के लिए और कुछ विहारों में उनकी मंगल कामना होने जा रही है, तो उनको वंदन करने के लिए और उनका स्वागत करने के लिए हमारे बौद्ध उपासक उपासिका और यहाँ के पदाधिकारी सब स्वागत करने के लिए खड़े हुए हैं। तो साथियों, ये जो भारत देश है, ये अशोक सम्राट का देश है, ये बुद्ध का देश है, ये शुद्धोधन महाराज का देश है और पूरे महापुरुषों ने जो क्रांति की है वो आज पूरे बुद्ध के विचारों पे चलने वाले लोग हैं, जो मूल निवासी लोग हैं। तो साथियों, इस विहार में हर दिन वंदना होती है, कुछ नहीं कुछ प्रोग्राम, अपने जीवन में परिवर्तन होना चाहिए बुद्ध के विचारों पर, महापुरुषों के विचारों पर। तो यहाँ पर नगीना बाग धम्म कीर्ति के जो उपासक उपासिका छात्र है, वयस्कर है, वो सब यहाँ पर आते हैं वंदन करने के लिए। आप देख सकते हैं और बहुत ही शांति है यहाँ पर। और बुद्ध कहते हैं कि शांति से ही इंसान को जीता जा सकता है। इसलिए अशोक सम्राट जी ने कलियुग युद्ध की लड़ाई होने के बाद में वो बुद्ध को शरण गए और वो पूरे भारत भर अफगान तक बुद्ध का प्रचार और प्रसार किया। और आज वो 84,000 जो स्तूप है भारत में, वो पूरे अशोक सम्राट जी ने बनाए हुए हैं। और अपने जो 2 बेटे हैं संघमित्रा और महेंद्र, वो प्रचार प्रसार के लिए भेजे ताकि इस देश में बुद्ध जीवित रहना चाहिए। बाबा साहब ने पूरे यहाँ पर भारत देश में धम्म क्रांति की। तो कहने का ये मतलब है जो कि ये बुद्ध का जो धम्म है, ये मानव कल्याण। आप देख सकते हैं साथियों, इतनी बड़ी शांति है और शांति से लोग सुबह सुबह ही अपने कामकाज कर अपने घर की तैयारी कर अपने परिवार के साथ में इतनी शांति से हमारे भिक्खु जो बाहर से आने वाले हैं उनका स्वागत करने के लिए ये खड़े हुए हैं। मैं इनका तामसेप के माध्यम से सभी बौद्ध भिक्खु और बौद्ध उपासिका स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ। ऐसे ही पूरे समाज में शांति और करुणा आनी चाहिए और उन लोगों ने भी धम्म को स्वीकार करना चाहिए। ऐसे मैं सभी को विनती करता हूँ और अपनी वाणी को विराम करता हूँ। जय भीम, नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। जय प्रबुद्ध भारत, जय संविधान। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। बुद्धं धम्मं संघं गुरुतरं
Padhyaya Namasami. So I don't have very long to spend with you today, so I'm going to try to choose some very important things to share with you. माझ्याजवळ आज वेळ नसल्यामुळं वेळेच्या अभावी मला तुमच्याशी अधिक काही जास्त बोलता येणार नाही. खूप महत्त्वाच्या काही गोष्टी मी क्षणात तुम्हाला सांगणार आहे. So I'm going to start off with the most difficult thing, the thing that's most hard to understand, and that is Nibbana. सगळ्यात कठीण गोष्टीपासून आपण सुरुवात करूया, जी आपल्याला समजण्यासाठी खूप कठीण वाटते, ती म्हणजे निर्वाण. But I'm not going to talk as philosophy, because there's no way we can capture Nibbana in language and in audience. मी निर्वाणाविषयी तुम्हाला सांगणार आहे, निब्बाणाविषयी सांगणार आहे, परंतु एक फिलॉसॉफी म्हणून नाही, एक दर्शनशास्त्र म्हणून नाही, एक शास्त्र म्हणून नाही, कारण की त्याला शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. आणि म्हणून मी शब्दामध्ये किंवा शास्त्रासारखं हे निर्वाणाची परिभाषा करणार नाही. But although we cannot imagine Nibbana, we cannot touch Nibbana, what we do have is the example of many, many people, men and women, who have realized Nibbana. This is a much better way to think about it. We look at what are the qualities of somebody who has realized Nibbana. निर्वाण हे दर्शनशास्त्र नाही, याला शब्दात सांगता येत नाही आणि ते भाकीत करता येत नाही, इमॅजिन करता येत नाही, त्याला टच सुद्धा करता येत, स्पर्श करता येत नाही. मग आपल्याला मार्ग काय? तर मार्ग आहे जे जे निर्वाण मार्गाकडे गेले, ज्याची उदाहरणं आहेत, त्या उदाहरणातून त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्यांचं राहणं, बसणं, उठणं, त्यांचं चरित्र कसं होतं. निर्वाणस्थ लोक आहेत, निर्वाणस्थ स्त्री पुरुष आहेत, म्हणजे भिक्षू भिक्षुणी आहेत, त्यांच्या जीवनाकडे बघून, त्यांच्या वागण्या उठण्या बसण्याकडे बघून आपल्याला निर्वाणाचा स्वाद घेता येतो, समजता येतो. So the three qualities that we can see most clearly in the enlightened person: wisdom and compassion and purity. In purity here we can also call freedom, inner freedom. या मुक्त माणसाच्या, मुक्त व्यक्तीच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षण आहेत, त्यामध्ये महत्वाची 3 लक्षणं मी सांगतो: पण्या, करुणा आणि शुद्धता. शुद्धता म्हणजे आतील जी घाण आहे, जे क्लेश आहे, ते गेले, निघून गेले. म्हणजे त्या क्लेशाचे आपण मुक्त झालो, शुद्ध झालो. म्हणजे ज्यांनी आपल्याला जपून ठेवलेलं आहे, ज्यांनी आपल्याला गुलाम करून ठेवलेलं आहे, गुलामी ठेवले, त्याच्यापासून मुक्त झालो. शुद्धता म्हणजे मुक्तता. So I started off right at the very highest thing, and now I'm bringing it down to everyday level. What does it mean to be a Buddhist? What is the correct practice for a Buddhist? मी सुरुवात अगदी सर्वश्रेष्ठ बाबी, सर्वश्रेष्ठ गोष्टीपासून केलेली, निर्वाणापासून केली. तर खाली एक आपण दैनंदिन जीवनामध्ये जे जगतो आहे तिथपर्यंत बोलायचं. एक बौद्ध माणूस, बुद्धाला मानणारा, बौद्ध समाजाला समजणारा, स्वतःला बौद्ध म्हणून घेणाऱ्या माणसाला कसं राहिलं पाहिजे, त्याचे काय लक्षण असावे? If we were to say, oh, I am practicing as a Buddhist to realize Nirvana, but what is Nirvana? You don't know. Your mind just goes blank. आपण म्हणतो, सांगतो किंवा बोलतो की मी निर्वाणासाठी जगणारा बौद्ध तत्वज्ञानाला मानणारा, बुद्धाच्या उपदेशाला मानणारा माणूस आहे. पण नेमकं काय निर्वाण म्हणजे? नेमकं काय?
So, to my view, whether we are monks or nuns or lay people, we are trying to follow in the footsteps of those who have realized Nibbana. And we do this every day by trying to have a little bit more wisdom in our life, a little bit more kindness and compassion, a little bit more freedom from defilement. माझ्या मते बुद्धाचं शिष्य होणं, ते भिक्षू असो, भिक्षुणी असो, उपासक असो किंवा उपासिका असो, बुद्धाच्या परिषद आहे त्या परिषदेचे आपण जे सदस्य आहोत, भिक्षू, भिक्षुणी, उपासक, उपासिक कोणी असो ते, ज्याला ज्याला बुद्धाच्या पदचिन्हावरती जायचं आहे त्यांनी काय करायचंय, आपल्यामध्ये थोडी थोडी काय करायची, प्रज्ञा विकसित करायची, काय करायचंय, करुणा विकसित करायची, आपली मुक्तता विकसित करायची, शुद्धता विकसित करायची. Before you go to bed at night, you should be able to remember at least one thing that you feel proud of. Whether I made some money or I didn't make money, it was difficult, it was easy day, I did this one thing, I can feel proud of this one thing. Then that's a good day you've spent as a Buddhist. स्वतःसाठी एक गोष्ट आपण बघितली पाहिजे, केली पाहिजे. आपण कसं जगलं पाहिजे, रात्री झोपण्यापूर्वी आपण स्वतःला विचारलं पाहिजे, मी कसं जगलोय, मी कसा राहिलो, आणि माझ्या जगण्यावरती, दिवसभराच्या जगण्यामध्ये मला स्वतःवर तीळ मात्र शंका राहिली नाही, स्वतःविषयीच मला ग्लानी राहिली नाही, उलट माझ्यावरती, माझ्या जगण्यावरती मला समाधान वाटलं. अभिमान किंवा अहंकार म्हणता येणार नाही, पण मला मी जसं जीवन जगलोय सकाळपासून सायंकाळपर्यंत त्यामध्ये मला समाधान आहे असं मला वाटतं, म्हणजे खरंच प्रगती आहे, विकास आहे. So practice as a Buddhist, a lot is simply observation, learning to observe, learning to see what is happening inside you, what is happening with your relationship to other people, and learning from it. We are, as Buddhists, we are learners. This is our superpower as human beings. We can learn new things. Right to the last day of our life, we can always learn new things. And we learn from looking at our body, our mind, looking at our life very closely. बौद्ध माणसं म्हणजे काय, आपलं सगळ्यात मोठी शक्ती, सुपर पॉवर ज्याला म्हणूया, जगापासून आपण जे वेगळे आहोत, बुद्ध माणसं काय सतत शिक्षण घेत राहतात, शिकत राहतात. आपण जोपर्यंत निर्वाण भेटत नाही किंवा मरत नाही, एकतर मृत्यू येईल नाहीतर मग निर्वाण येईल, तोपर्यंत आपण काय शिक्षी आहोत, म्हणजे शिकणारे आहोत. आपल्याला शिक्षणच घेणं आहे. आणि कसं शिकायचं, त्यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण शिकत आहोत. आणि आपण काय करायचं आहे, आपण स्वतःला बघायचं आहे, माझ्या मनामध्ये काय भाव निर्माण होतो, काय भंगिमा निर्माण होतात, आणि ही भाव भंगिमा निर्माण झाल्यानंतर आपण दुसऱ्याशी कसं वागतो, कसं व्यवहार करतो, त्यामध्ये आपल्या मनामध्ये राग द्वेष निर्माण होतो काय, आपल्यामध्ये करुणा मैत्री जागते की नाही, ह्या गोष्टीचा आपण सतत अभ्यास करायचा अगदी अंतिम क्षणापर्यंत, मरेपर्यंत. आणि हे खरं तर आपलं खूप मोठं हत्यार आहे, खूप मोठं पॉवर आहे, शक्ती आहे. So by observation, I mean very simple things. When you are selfish, how does that feel? When you share with other people, how does that feel? Compare the two. How you feel when you just want everything just for yourself, and how you feel when you want to share with others. Which is better? This is not philosophy. This is something we can, every single person, we can observe this difference. आपण बघतो म्हणजे काय करतो नेमकं, एखाद्या वेळेस तुम्ही स्वतःचं परीक्षण करा, निरीक्षण करा स्वतः. जेव्हा तुमच्यामध्ये द्वेष निर्माण होतो, द्वेष भाव निर्माण होतो, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला काय देता, मैत्री देता, द्वेष देता, काय देता, आणि तुम्हाला कसं वाटतं जेव्हा तुम्ही द्वेषात राहता, क्रोधात राहता,
मन जेव्हा अशुद्ध राहतं, उद्विग्न राहतं, तुम्हाला काय लाभ होतो? काय भेटतं त्यातून? आनंद भेटतो, पीडा भेटते. हे जर तुम्हाला समजलं, तिथून आपली सुरुवात आहे.